Good morning, one and all. Today we discuss about the last chapter, that is protective device and switchgear from element of electrical engineering. First of all, what is the protective device? Device used to protect equipment, machinery, electrical circuit and electronics circuit against short circuit, overcurrent and earth fault is called as protective device. कशाला म्हणायचं प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस? तर असं इक्विपमेंट किंवा मशिनरी, इलेक्ट्रिकल सर्किट, इलेक्ट्रॉनिक सर्किटला प्रोटेक्ट करणारं. कशापासून प्रोटेक्ट करणारं? तर शॉर्ट सर्किटपासून प्रोटेक्ट करतं आहे, ओव्हर करंटपासून प्रोटेक्ट करणारं डिव्हाइस आणि अर्थ फॉल्टपासून प्रोटेक्ट करणारं डिव्हाइसला काय म्हणायचं? प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस. आता पुन्हा काहींना प्रश्न असा पडला असेल, इक्विपमेंट मशिनरी म्हणजे काय? तर आत्तापर्यंत आपण जे ट्रान्सफॉर्मर पाहिले, AC मोटर पाहिल्यात, DC मोटर पाहिल्यात, रेजिस्टिव्ह लोड, कॅपॅसिटिव्ह लोड इज द इक्विपमेंट मशिनरी. देन व्हॉट इज द एक्झाम्पल ऑफ अ प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस? फर्स्ट वन इज द फ्यूज. आपण सर्वांनी जवळपास सगळ्यांनी तुम्ही घरी पाहिले असेल फ्यूज. किटकॅट टाईप ऑफ फ्यूज आपल्या घरात वापरतात. दुसरं MCB. What is mean by MCB? MCB is the miniature circuit breaker. Then MCCB, molded case circuit breaker. Last one is the ELCB, that is the earth leakage circuit breaker, etc. Then what is the switch gear? It is the combination of electrical disconnected switches, fuse or circuit breaker used to control and protect, also isolate electrical equipment. स्विच गिअर म्हणजे काय? तर वेगवेगळ्या स्विचेसचे, फ्यूजचं, सर्किट ब्रेकरचं कॉम्बिनेशन करून सर्किट तयार करण्यात येतं. आणि ती कशासाठी? टू कंट्रोल. काय कंट्रोल करायचं आहे? प्रोटेक्ट अँड आयसोलेट. काय? तर इलेक्ट्रिकल इक्विपमेंट. प्रोटेक्ट करणं हे तुम्हाला माहिती आहे. कंट्रोल करणं, कंट्रोल करणं म्हणजे ऑन ऑफ करणं. आणि आयसोलेट करणं म्हणजे प्रायमरी सर्किट आणि सेकंडरी सर्किट सेपरेट करायचं. तर दीज आर द व्हेरी सिम्पल डेफिनेशन ऑफ स्विच गिअर. इन दिस चॅप्टर आवर मेन फोकस इज द फ्यूज. मोस्ट ऑफ द यू नो द फ्यूज. फ्यूज तुम्ही पाहिली असेल घरात आपल्या सर्किटला वापरले जाते. ही सिरीजमध्ये जोडली जाते. फ्यूज कशी जोडली जाते? तर सिरीजमध्ये जोडली जाते. हे आपल्या जे समोर सर्किट आहे इथं पहा फ्यूज जोडले. हे आपले अप्लायन्सेस म्हणजे इलेक्ट्रिकल इक्विपमेंट आहेत घरातले. त्याच्या फ्यूज कशी जोडली जाते? सिरीजमध्ये. आपल्या घरात जो सप्लाय येतो, सप्लाय दिला जातो फ्यूजला, फ्यूजचं सेकंड टर्मिनल जातं स्विचला, स्विचचं पुन्हा जातं इलेक्ट्रिकल अप्लायन्सेसला आणि पुन्हा ते सिरीजमध्ये सर्किट कंप्लीट होतं. तर फ्यूज ऑलवेज कनेक्टेड इन सिरीज. फ्यूजची डेफिनेशन जर करायची म्हणलं तर काय आपल्याला करता येईल ती पाहू पहिल्यांदा. फ्यूज इज द सिम्पलेस्ट डिव्हाइस विच ब्रेक द सर्किट अंडर abnormal condition, that is it interrupt current under faulty condition and it is not able to make or break the circuit under normal condition. फ्यूजची अगदी सोपी डेफिनेशन आहे. जर एखाद्या सर्किटमध्ये अबनॉर्मल कंडिशन कुठल्या आहेत आपण आत्ताच पाहिल्या प्रोटेक्टिव्ह डिव्हाइसच्या डेफिनेशनमध्ये. ओव्हर करंट असेल, तुमचं शॉर्ट सर्किट असेल, अर्थ फॉल्ट असेल, तर ह्या ज्या केस आहेत अबनॉर्मल कंडिशनला फ्यूज काय करते? विच ब्रेक द सर्किट. ब्रेक किंवा इट इंटरप्ट करंट. इट इंटरप्ट करंट म्हणजे करंटला ब्रेक करते अंडर द फॉल्टी कंडिशन. आता याची नेसेसिटी काय? नेसेसिटी ऑफ द फ्यूज हा सोपा प्रश्न असतो. कशासाठी? व्हेरी गुड. प्रोटेक्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट और क्रिटिकल अप्लायन्सेस फ्रॉम द फॉल्ट करंट और ओव्हर करंट. नेसेसिटी ऑफ द फ्यूज काय आहे आपण पाहिले. हे प्रोटेक्टिव्ह डिव्हाइस आहे म्हणून त्याचं नेसेसिटी पण काय येईल? फ्यूज इज द प्रोटेक्ट इम्पॉर्टंट इन्स्ट्रुमेंट. कनेक्शन तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे. फ्यूज आज कनेक्टेड इन सिरीज
with appliances, equipment, machinery which is to be shown in the figure. सिम्बॉल ऑफ द फ्यूज दाखवला आहे. अगदी सोपा सिम्बॉल आहे. एक सायनोसायडल वेवफॉर्म असल्यासारखं वेवफॉर्म आहे आणि दोन्ही बाजूला हे केलेलं आहे, एक बॉक्समध्ये दाखवलं आहे. तर हा फ्यूजचा सिम्बॉल आहे. आता आपण फ्यूजबद्दल थोडी माहिती घेऊ. तुम्ही फ्यूज जवळपास सगळ्यांनी पाहिलेली असेल. ज्यांनी नसेल पाहिली त्यांच्यासाठी मी एक डायग्राम दाखवतो. पुस्तकातील डायग्राम आहे. ह्या टाईपचं स्ट्रक्चर तुम्ही पाहिले बरोबर. अशी फ्यूज तुम्ही पाहिली. जर कोणी इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट पाहिले असतील किंवा इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंटले स्टार्टिंग समजा इलेक्ट्रॉनिक्स सोडा, तुमच्या घरातील जे रेफ्रिजरेटर आहे, फ्रीज आहे, तर याला एक फ्यूज असते. ती जनरली ह्या टाईपची फ्यूज असते. तर पाहूयात आपण. त्याच्या अगोदर काही सोप्या डेफिनेशन आहेत. त्या डेफिनेशन घेऊ आणि मग टाईप ऑफ फ्यूजकडे जाऊ. तर फर्स्ट ऑफ ऑल एक सर्किट आहे. हा ग्राफ आहे, सोपा ग्राफ आहे. प्रोस्पेक्टिव्ह करंट पीक आणि हा टाईम आहे. समजा हा एक ग्राफ आहे आणि इथं तुमची फ्यूज ब्रेक करते. फ्यूज काय करते? करंट ब्रेक करते. जर समजा ह्या सर्किटमध्ये फ्यूज नसते तर हा करंट वाढत गेला असता. वाढत जाऊन तो जो वाढलेला करंट आहे तो डॉटेडने दाखवला आहे आणि त्याला म्हणतात प्रोस्पेक्टिव्ह करंट. काय म्हणतात? प्रोस्पेक्टिव्ह करंट. इथं कट झाला आहे त्याला कट ऑफ करंट म्हणतात. काय म्हणतात? कट ऑफ करंट. आता ह्याच्या डेफिनेशन आपल्याला येणारच आहेत पुढं. एकदा कट केला किंवा ब्रेक केले फ्यूजने, तर फ्यूजने ब्रेक केल्याच्या नंतर पूर्ण करंट झिरो व्हायला जो वेळ लागतो आहे, हा जो वेळ आहे त्याला म्हणतात आर्किंग टाईम. त्याला काय म्हणतात? आर्किंग टाईम. तुम्ही छोटे आर्क पाहिले असतील तर हा झिरो होण्यासाठी जो टाईम लागतो त्याला म्हणतात आर्किंग टाईम. त्याच्या तशीच सिमिलर डेफिनेशन आहे प्री आर्किंग टाईम. सोपं आहे. सुरुवातीपासून किंवा इनिशियलपासून कट ऑफ टाईमपर्यंत जेवढा टाईम आहे तो टाईम म्हणजे काय? आर्किंग, प्री आर्किंग टाईम. प्री आर्किंग टाईम. आणि ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे टोटल टाईम. ह्या दोन्हींची बेरीज म्हणजे काय? टोटल टाईम. आता फ्यूज म्हणलं आपण जे पाहिलेलं सर्किट होतं तर अशा पद्धतीने जोडलेलं असते. स्विच, फ्यूज, अप्लायन्सेस. आता हे फ्यूज सर्किटमध्ये जोडताना त्याचे काही पॅरामीटर आपल्याला विचारात घ्यावं लागतात. ते जे पॅरामीटर आहेत ते कोणते असावेत त्याचा आपण विचार करू. समजा ह्या फ्यूजला एक करंट असला पाहिजे, रेटेड करंट असला पाहिजे, कारण तेवढाच त्याने मॅक्झिमम करंट त्याने सर्किटमधून अलाउड केला पाहिजे. ते आता तो डिझाईनचा पार्ट येतो. समजा आपला अप्लायन्सेस छोटं आहे, त्याची कॅपॅसिटी रेटेड कॅपॅसिटी कमी आहे आणि आपण फ्यूज मोठी टाकली, ही अप्लायन्सेस पूर्णची पूर्ण बर्न होईल, तरी पण आपला फ्यूज ऑन कंडिशनमध्येच राहील. का? कारण त्याची रेटेड कॅपॅसिटी आपण काय केली? जास्त दिली. तर मग ह्या अप्लायन्सेसनुसार फ्यूजची कॅपॅसिटी काही पॅरामीटर ठरत असतात. ते कोणते पॅरामीटर आहेत ते आपण पाहूयात. पहिला पॅरामीटर आहे रेटेड करंट. काय? रेटेड करंट. आता फर्स्ट ऑफ ऑल द रेटेड करंट ऑफ अ फ्यूज इज द करंट इट कॅन कॅरी विदाउट फ्यूजिंग. इट कॅन कॅरी विदाउट फ्यूजिंग. फ्यूज न होता जेवढा करंट पास होईल त्याला काय म्हणायचं? रेटेड करंट. मॅक्झिमम फ्यूजिंग करंट. मॅक्झिमम फ्यूजिंग करंट. इट इज द मिनिमम करंट ॲट विच द फ्यूज एलिमेंट विल मेल्ट. काय म्हणलं? इट इज द मिनिमम करंट ॲट विच फ्यूज एलिमेंट विल बी मेल्ट. आणि त्याचा फॉर्म्युला आहे I इज इक्वल टू KD रेज टू 3/2. आता पुढचा पॅरामीटर आहे फ्यूजिंग फॅक्टर. हा व्हेरी सिम्पल डेफिनेशन आहे. इट इज द रेशो ऑफ मिनिमम फ्यूजिंग करंट टू द रेटेड करंट. मिनिमम फ्यूजिंग करंट टू द रेटेड करंट. आता पुन्हा एकदा आपण हे डेफिनेशन बघणार आहोत. ज्यावेळेस फ्यूजचं आपण ॲक्च्युअल वर्किंग ज्यावेळेस घेऊ त्यावेळेस पुन्हा ह्या डेफिनेशन आपल्याला येणार आहेत. त्याच्या अगोदरची प्रोस्पेक्टिव्ह करंट. प्रोस्पेक्टिव्ह करंट ही बहुतेक आपल्या सगळ्यांना आत्ताच आपण वर पाहिली. प्रोस्पेक्टिव्ह करंट इज द करंट विच वुड
फ्लो इन द सर्किट इफ द फ्यूज वॉज ॲबसेंट. हा जो ग्राफ दिसतो आहे इथं जर फ्यूज नसती तर तो करंट इन्क्रीज होत गेला असता, सडनली इन्क्रीज होत गेला असता आणि मग पुन्हा तो झिरो झाला असता. कधी? पूर्ण अप्लायन्सेस बर्न झाल्याच्या नंतर किंवा पूर्ण अप्लायन्सेस खराब झाल्याच्या नंतर तो झिरो झाला असता, जर इथं फ्यूज नसती तर. म्हणून डेफिनेशन पण तशी झाली. द प्रोस्पेक्टिव्ह करंट इज द करंट विच वुड फ्लो इन द सर्किट if the fuse was absent. Next, cutoff current. Next is the cutoff current. The current at which the fuse element blow off is called as the cutoff current. The current at which the fuse element blow off, ज्या वेळेस त्याच्यातील एलिमेंट ब्लो होईल किंवा मेल्ट होईल त्यावेळेसचा जो करंट आहे त्याला म्हणायचं कट ऑफ करंट. ह्या दोन्ही डेफिनेशन आपण पाहिल्यात, प्री आर्किंग टाईम अँड आर्किंग टाईम. तर नेक्स्ट टॉपिक इज द टाईप ऑफ अ फ्यूज. नंबर ऑफ टाईप ऑफ फ्यूज आर अवेलेबल इन मार्केट, बट वी हॅव सम ऑफ देम. दॅट इज फर्स्ट वन इज द सेमी एन्क्लोज टाईप, जे आपण नेहमी घरात वापरतो तिला म्हणायचं सेमी एन्क्लोज किंवा किटकॅट टाईप ऑफ अ फ्यूज. किटकॅट टाईप ऑफ फ्यूज. Second one is the totally enclosed type fuse. Third one is the high rupturing capacity fuse. Fourth one is the switch fuse. First one we discuss here, semi enclosed type. Which one? Semi enclosed type. This fuse is mostly common used in the domestic wiring अँड सर्किट कॅरिंग लो करंट. आता ह्या फ्यूजच्या डायग्रॅमवर थोडंसं लक्ष द्या. फ्यूजला महत्त्वाचे दोन पार्ट असतात. प्रोसिलिन नावाच्या धातूने याचा पार्ट बनवलेले असतात. इट कन्सिस्ट ऑफ प्रोसिलिन बेस, प्रोसिलियन कॅरियर. बेस आणि कॅरियर असे दोन घटक याला असतात. त्याच्यानंतर दोन्ही बाजूला दोन कंडक्टिंग कॉपर मटेरियलचे रॉड आहेत. आणि ह्या दोन्हीला कनेक्टिंग करण्यासाठी इथं एक ह्या बाजूला मेल्टिंग वायर असते. एक वायर याच्यात आपण किंवा कनेक्टिंग वायर आपण जोडलेलं असतं. हे जे कनेक्टिंग वायर आहे याचा मेल्टिंग पॉईंट कमी असतो. याचा मेल्टिंग पॉईंट काय असतो? कमी. जेणेकरून जर ओव्हर करंट झालं तर इनपुट आणि आउटपुट टर्मिनलमध्ये याच्यातून जो करंट जाईल ह्या करंटमुळे हीट तयार होईल. हीट तयार झाल्यामुळे याचा मेल्टिंग पॉईंट कमी असल्यामुळं तो सहजासहजी मेल्ट होईल किंवा हा धातू वितळेल. वितळल्यामुळे इनपुट आणि आउटपुट दोन्ही ब्रेक होईल. अशा पद्धतीने ह्या फ्यूजचं फंक्शन चालतं. अगदी सोपं आहे. इनपुट बाजूला इनपुट टर्मिनल असतं, इनपुट सप्लाय दिलेलं असतं. आउटपुट बाजूला अप्लायन्सेस असतं. समजा अप्लायन्सेसमध्ये जर काही फॉल्ट झाला तर हा जास्तीचा करंट घेईल. ह्या मेल्टिंग किंवा हा जो कनेक्टिंग वायर आहे याची मर्यादित कॅपॅसिटी असते किंवा रेटेड कॅपॅसिटी असते. त्याच्यापासून जास्त करंट जर पास झाला तर तो काय होतो? वितळतो म्हणजे इथं कनेक्शन ब्रेक होतं. तर ह्या टाईपची जी फ्यूज आहे याला म्हणायचं सेमी एन्क्लोज्ड टाईप और रिवायरेबल फ्यूज. रिवायरेबल का म्हणायचं याला? समजा एकदा फ्यूज गेली आणि पुन्हा किंवा हा कनेक्टिंग जे वायर आहे हा जो धातू आहे हा जर मेल्ट झाला तर आपल्याला पुन्हा सर्किट ऑपरेशनमध्ये आणण्यासाठी काय करावं लागतं? एक नवीन स्पेसिफिक साईजचं कनेक्टिंग वायर घ्यावं लागतं आणि हे दोन टर्मिनलला कनेक्ट करावं लागतं आणि पुन्हा इन्सर्ट करायला लागतं. म्हणजे आपण काय केलं? थोडक्यात पुन्हा एक वायर टाकलं म्हणून रिवायरेबल फ्यूज. जेवढ्या वेळेस जाईल तेवढ्या वेळेस आपल्याला पुन्हा काय करावं लागतं? वायर बदलावं लागतं. हा त्याचा एक डिसॲडव्हान्टेजेस आहे. अजून जर याचा डिसॲडव्हान्टेज म्हणालं तर अनरिलायबल ऑपरेशन. म्हणजेच कसं? तर समजा आपली इंडक्शन मोटार आहे. इंडक्शन मोटार स्टार्टिंगला 5 टाईम लार्जर करंट घेते. किती घेते? 5 to 7 टाईम लार्जर करंट. मग हा जो 5 to 7 टाईम लार्जर करंट आहे हा नॉर्मल आहे. पण हे फ्यूजला कळणार आहे का? या नाही. तो करंट जास्त गेला तर फ्यूज ब्रेक होईल. मग हे जे ऑपरेशन आहे
याला म्हणायचं अनरिलायबल ऑपरेशन. तर हा फॉल्ट नसतानाही होतो, त्याला म्हणायचं अनरिलायबल ऑपरेशन. तर अशा पद्धतीने ह्या फ्यूजचं वर्किंग चालतं. जे वायर म्हणले तुम्हाला हे, तर ते कुठल्या कुठल्या धातूचं बनवलं जातं, तर लीडचं बनवलं जातं आहे, टीन कॉपरचं बनवलं जातं आहे, किंवा अलॉय ऑफ टीन लीडचं बनवलं जातं. हे जो मेल्ट आहे किंवा हा जो इथे कंडक्टर आपण टाकला जातो तो बनवला जातो. फक्त याच्यात महत्त्वाचं काय, ज्यावेळेस फॉल्ट होईल किंवा फ्यूज ब्रोकन होईल आणि त्यावेळेस आपल्याला वायर रिप्लेस करायची वेळ येईल, त्यावेळेस वायर रिप्लेस करताना करेक्ट साईजचं आणि करेक्ट स्पेसिफिकेशनचं जर रिप्लेस केला तर तो आपलं इक्विपमेंट बर्निंग होण्यापासून वाचू शकतो. अदरवाईज कसं होतं, आपण नेहमीच्या वापरात बघतो फ्यूज जर गेली तर आपण सारखी फ्यूज जाऊ नये या कारणाने डबल इथं वायर टाकतो किंवा ट्रिपल टाकतात काही लोक 3 याचं. तर हे चुकीचं आहे. पूर्ण तुमची घरातील सिस्टीम बर्नआउट होईल तरीही फ्यूज जाणार नाही, कारण तुम्ही ओव्हर साईजचं वायर तिथं टाकलं आहे. अंडर साईजही चालत नाही का, समजा एखाद्याने अंडर साईज टाकलं, घरात 2 बल्ब लावले, 3रा बल्ब लावला किंवा टी व्ही चालू केला तरी ब्रेक होईल. म्हणजे ओव्हर साईज पण चालणार नाही, अंडर साईज पण चालणार नाही. तर आपल्या लोडच्या नुसार ही फ्यूज असली तर ती प्रॉपर वर्किंग होईल. याला नाव काय दिले, सेमी एनक्लोज टाईप. आता अजून एका टाईपचं फ्यूजचं आपल्याला एक्सप्लेनेशन आहे, ते आपल्याला घ्यायचं आहे. हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. कुठली, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. एक छोट्या टाईपचे मॉडेल आहे घरातील, त्या टाईपचं जर स्ट्रक्चर असते पहा, हे तुमच्याही घरात असू शकते. अशा टाईपचं स्ट्रक्चर हे हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूजचं असतं. ह्याच्यापासून मोठं असतं आहे, पण ही एक नमुना दाखल आपण ठेवलं आहे. किंवा याला आपण टोटली एनक्लोज टाईप फ्यूज पण म्हणू शकतो. काय, टोटली एनक्लोज टाईप ऑफ फ्यूज. ही जी फ्यूज टाईप आहे, ह्या फ्यूज टाईप जनरली सिरॅमिक धातूचे बनवलेले असते. हे जे बॉडी आहे ही सिरॅमिक धातूची बनवलेली असते आणि याच्यातला एलिमेंट आहे जो तो सिल्वर धातूचा असतो. कनेक्टिंग एलिमेंट जो आहे तो सिल्वर धातूचा. जनरली ह्या सिरॅमिक धातूच्या दोन्ही बाजूला मेटल कॅप असतात. काय असतात, मेटल कॅप. आणि सिल्वर जो एलिमेंट आहे, आपण कनेक्टिंग एलिमेंट वापरला आहे त्याच्या बाजूला क्विंचिंग पावडर असते. काय असते, तर एक फिलिंग मटेरियल असतं. मटेरियल हे वेगवेगळ्या धातूचं बनवलेलं असतं. समजा चॉकचं असते किंवा प्लास्टर ऑफ पॅरिसचं असतं, कॉर्डचं असते किंवा मार्बल डस्ट असते. आता हे जे पावडर आहे ते वापरण्याचं उद्देश काय असतो, तर आर्क क्विंचिंग, म्हणजे जी उष्णतेमुळे तयार होणारी छोट्या प्रमाणातली आग आहे ती विझवण्याचं काम कोण करतं, हे प्लास्टर ऑफ पॅरिससारखं मटेरियल करतं. ते कसं, समजा नॉर्मल कंडिशन आहे, करंट फ्लो होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही, तो मेल्टही होणार नाही सिल्वर. अबनॉर्मल कंडिशन आहे त्यावेळेस हा सिल्वर धातू काय होईल, मेल्ट होईल. मेल्ट झाला तर इथं काय तयार होईल, उष्णता तयार होईल. हे जे उष्णता आहे, हीट आहे, ह्या हीटने व्हेपोरायझेशन तयार होईल. व्हेपोरायझेशन कशाबरोबर होईल, ह्या पावडरबरोबर होईल, फिलिंग पावडरबरोबर. आणि ह्या पावडरबरोबर त्याचं व्हेपोरायझेशन होऊन हाय रेजिस्टन्स बॉडी तयार होईल. आणि हाय रेजिस्टन्स बॉडी तयार झाली का आर्क क्विंच होईल. आर्क क्विंच करण्याच्या किंवा आर्क क्विंचिंगच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत, त्याच्यातली ही सगळ्यात सोपी पद्धत. हाय रेजिस्टन्स तयार झाला तर इथली आग विझली जाईल. तर असं सोप्या पद्धतीने ह्या फ्यूजचं वर्किंग चालतं. याचं नाव काय, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. काय, हाय रप्चरिंग कॅपॅसिटी फ्यूज. ठीक आहे, आजच्या व्हिडिओत आपण एवढंच पाहू. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण MCB, MCCB, ELCB आणि स्विच गिअरचे स्विच फ्यूज युनिट, फ्यूज स्विच युनिट हे 5 इम्पॉर्टंट पार्ट पाहूयात. आणि त्याच्यानंतर शेवटच्या व्हिडिओमध्ये आपण टाईप ऑफ अर्थिंग हा पोर्शन कवर करूयात. ठीक आहे, थँक्यू.